वाहतूक पोलिसांकडून दिवाळीनंतर टोईंग व्हॅन बंद केल्यामुळे नवीन पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते बेकायदेशीर वाहनतळ होऊन बसले आहेत. नवीन पनवेलमध्ये पार्किंगची मोठी समस्या आहे. नवीन पनवेल शहरालगत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभे राहिले आहेत. येथील चाकरमान्यांना रिक्षा चालकांच्या मनमानीमुळे नाईलाजास्तव दुचाकी वाहने घेऊन कामधंद्यानिमित्त मुंबई नवी मुंबईकडे ये जा करावी लागते. त्यामुळे नवीन पनवेल रेल्वे स्थानक परिसरात सेक्टर 18, 17, 15, 15A येथील फुटपाथवर रस्त्यावर बेकायदेशीरपणे दुचाकी, रिक्षा चालक तसेच चारचाकी वाहने वाहन चालकांकडून पार्क केली जात आहेत. रेल्वे स्थानक परिसरातील सिडकोचे व रेल्वेचे पे अँड पार्क दुचाकी वाहनाने पूर्ण भरले जात आहे. त्यामुळे सेक्टर 17PL5च्या गल्लीत फुटपाथवर रस्त्यांवर बेकायदेशीर वाहने पार्क केली जात आहेत. या परिसरात बहुधा वाहतुकीची कोंडी होते. शिवाय शाळा याच मार्गावर असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. वाहतूक पोलिसांच्या वतीने बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते, पण या मार्गावर वाहतूक नियमांना फाटा देत मनमर्जीने वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक पोलिसांनी बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची येथील सुजाण नागरिकांसह वाहन चालकांची मागणी आहे. महामुंबईसह राजू गाडे, पनवेल.